जेव्हा तुम्हाला समजतं की तुमचा जोडीदार तुम्हाला चीट करतोय, फसवतोय, त्याचं बाहेर काहीतरी अफेअर आहे, तेव्हा आपल्या मनाचा, विश्वासाचा आणि अस्तित्वाचा चुराडा होतो. आपण एवढं प्रेम, एवढा विश्वास, एवढं समर्पण केलं आणि समोरचा व्यक्ती ते सगळं पायदळी तुडवत आहे, हे समजणं म्हणजे जगणं थांबल्यासारखं वाटतं. पण खरं सांगू का, या धोका देण्याने जेवढं दुःख होत नाही ना, त्यापेक्षा जास्त दुःख होतं त्या माणसाच्या ॲटिट्यूडमुळे. ते पकडलं जातात तरीही गिल्ट नाही. माफीनं बनलेला एकही शब्द नाही, दिसतो तो फक्त ॲटिट्यूड आणि इग्नोरन्स. तुझ्यामुळेच मी असं केलं, तूच मला समजून घेतलं नाहीस, अशी कारणं सांगून सगळी जबाबदारी तुमच्यावर फेकतात. तुमचं रडणं, दुखणं, समजून घेणं त्यांच्यासाठी कधीच महत्त्वाचं नव्हतं. ते तुमच्यावर प्रेम करत होते का हा वेगळा मुद्दा आहे, पण ते तुमचं मन कधीच समजून घेण्याच्या मूडमध्ये नव्हते. खरं प्रेम असतं ना तर माफीनं सुरुवात झाली असती, आपलं नातं वाचवण्याचा प्रयत्न दिसला असता. पण जिथं धोका दिल्यावरही त्यांना काहीच फरक पडत नाही, तिथं तुम्ही स्वतः ओरडून ओरडून स्वतःलाच त्रास करून घेणं, आपणच डिप्रेशनमध्ये जाणं, हाच खरा गोंधळ आहे. मनापासून एकच सांगावं वाटतं, कुणीतरी तुमच्यावर प्रेम करावं हे गरजेचं नाही, पण तुम्ही स्वतःवर प्रेम करावं हे फार गरजेचं आहे. तुमच्या नात्यामध्ये असे काही प्रॉब्लेम्स येत असतील, सल्ला घ्यायचा असेल तर माझा पेड काउन्सिलिंग कॉल बुक करू शकता. अधिक माहितीसाठी व्हॉट्सअप करा 8010093939 या क्रमांकावर.